आज आपण आलेलो आहोत आष्टी आलापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावर। आज हजारो करोड रुपये खर्च करून लगाम आलापल्ली रेपनपल्ली सिरोंचा महामार्गाचं काम चालू आहे। मात्र काम संत गतीने चालू आहे आणि निकृष्ट दर्जाचं काम चालू असल्याचं लोकांची ओरड आहे। सामाजिक कार्यकर्त्याची मागणी आहे की रोडाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहेत। तरी आपल्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासोबत आपण माहिती जाणून घेऊया। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आज आपल्यासोबत आहेत अन्याय अत्याचार भ्रष्टाचार निवारण समितीचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष संतोषभाऊ ताटीगोंडावर आहेत। या रस्त्याबद्दल त्यांनी अनेकदा तक्रारी केलेल्या आहेत, तरी त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया या रस्त्याबद्दल काय समस्या आहे ते। गेल्या 5 वर्षापासून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून अतिसंत गतीने सुरू आहे आणि सदर महामार्गाचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सुरू असून या प्रकरणात संबंधित विभागाचे अधिकारी, कंत्राटदार आणि गुणनियंत्रक विभागाचे अधिकाऱ्यांची 100% साटेलोटे असून याच्यात आम्ही याआधीसुद्धा अनेक वेळा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले, धानरोवणी केलो, अनेक वेळा रस्ता रोको केलो आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनासुद्धा त्यांच्या दालनात जाऊन आम्ही निवेदनं सादर केली, अनेक तक्रारी केले। राष्ट्रीय महामार्गाच्या विषयी माननीय उच्च न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केली आहे। इतके होऊनसुद्धा जर सदर महामार्गाच्या कामाकडे कोणाचे दुर्लक्ष इतक्या लोकांचे दुर्लक्ष होत आहे, याला काय म्हणावे। राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे खराब झालेला आहे। राष्ट्रीय महामार्गाचं काम किती वर्षापासून चालू आहे? 5 वर्षापासून सुरू आहे आणि 1000 कोटीचे 4 पॅकेजेसमध्ये आहे। स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन लगाम ते आलापल्ली आणि वैशिष्ट्य कन्स्ट्रक्शन आलापल्ली ते गुड्डीगुडम ते रेपनपल्ली म्हात्रे कन्स्ट्रक्शन आणि 59 किलोमीटरचे 450 करोडचे काम शेख SE शेख या कंपनी औरंगाबादकडे आहे। सदर संपूर्ण 4ही पॅकेजचे काम अतिनिकृष्ट दर्जाचे आहे आणि सदर कंत्राटदार त्याच्यात थिकनेससुद्धा भरपूर कमी दर्जाचे काम करत आहे। जिथं पूर्ण एक जागी सबग्रेडसुद्धा लेअर गायब करत आहे आणि GSB 200च्या ठिकाणी 80-90 mm टाकत आहेत, DLC 150च्या ठिकाणी 60-70 mm टाकत आहेत आणि PQC हा मुख्य आहे 300 mm पाहिजे राष्ट्रीय महामार्गावर। पण सदर महामार्गावर अनेक आपल्याकडे सबळ पुरावे आहे, तिथे 180, 200, 190 mm थिकनेस वापरत आहे। इतका मोठा घोटाळा होत असूनसुद्धा आम्ही वेळोवेळी प्रशासनाला निदर्शनास आणून देऊनसुद्धा यावर कार्यवाही होत नाही करिता या भागातील संपूर्ण जनतेला घेऊन मोठे जन आंदोलन उभारल्याशिवाय या शासनाला जाग येणार नाही। आपण स्वतः अहिरी तालुक्यातील कमलापूर या गावात राहतात। आरोग्य व्यवस्था, शिक्षणाकरता मुलांना शाळेत येण्या जाण्याकरता बसेची व्यवस्था, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था कशा पद्धतीने आहे? काय समस्या आहेत? समस्या भरपूर आहेत। अनेक गरोदर माता रस्त्यातच मृत्युमुखी पडले, पण अज्ञानाच्या कारणामुळे काही लोक तक्रार देऊ शकले नाही का राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेमुळे आमचा मृत्यू झाला आहे असं नोंद नसल्यामुळे अशिक्षित लोकांच्या या एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून सुद्धा माहिती जाणून घेऊया। आपलं काय नाव आहे सांगा? सतीश दैदावर, रेपनपल्ली। रस्ता चालू होऊन 4 वर्ष झाले। रस्ता एकदम निकृष्ट दर्जाचा आहे। इथला डांबर इथंच खोदत आहे, इथंच भरत आहे। हे रोड कुठं टिकणार आहे? आम्ही दररोज आलापल्ली येतो, हे जायला बहुत त्रास होतं, कमरेचा त्रास होऊन राहिला। हे रोड तर अजून 2 वर्ष होण्यालायक दिसत नाही आणि काम एकदम बोगस आहे। आज आपण सिरोंचा महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग 353C या महामार्गावर आपण पाहू शकता कशा पद्धतीनं निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। इथं गिट्टी टाकल्या जात आहे, डांबर टाकले जात आहे, मात्र जो पुराणा डांबर आहे तोच खोदून या रस्त्यावर पुन्हा गिट्टी टाकल्या जात आहे।
महत्त्वाचं म्हणजे या रोडावर अगोदर खोदावं लागते, त्याच्यानंतर मुरुम टाकावं लागते, त्याच्यानंतर गिट्टी टाकले जाते, मात्र तसं होताना दिसून नाही राहिलेलं आहे. आपण रोडावरचा डांबर खोदून तिथंच पसरवल्या जात आहे आणि पूर्णपणे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून येत आहे. तसेच या ठिकाणी नागरिकांना येताना जाताना अनेक समस्येचा सामना करावा लागत आहे. तरी आपण या आज साम टीव्हीच्या माध्यमातून ग्राउंड झिरोवर आलेलो आहोत आणि या रस्त्याकडे शासन प्रतिनिधी लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. गणेश शिंगाडे, साम टीव्ही, गडचिरोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.